नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र भूगोल सिरीजचा आपला हा पार्ट 5 असणार आहे। एएमओ एक्झामसाठी हा लास्ट भाग असणार आहे। यामध्ये आपण इतर महत्त्वाची जे टॉपिक्स आहेत त्यावरती माहिती बघणार आहोत। एक अर्धा प्रश्न या टॉपिकमधून तुम्हाला एक्झाममध्ये दिसू शकतो। तर प्रथम टॉपिक आहे आपलं महाराष्ट्रातील पाऊसमान। राज्यामध्ये 80% पेक्षा जास्त पाऊस हा नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडतो। म्हणजेच नैऋत्य दिशा म्हणजे ही आहे आपली नैऋत्य दिशा। या साईडला केरळ आहे। तर केरळकडून मध्य भारताकडे जे वारे वाहतात त्या वाऱ्यांपासून 80% पाऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये पडतो। महाराष्ट्रामध्ये पडणारा पाऊस हा प्रतिरोज पर्जन्य या गटामध्ये मोडणारा आहे आणि सह्याद्री पर्वतामुळे पावसाचे विषम चित्र निर्माण झाले आहे। म्हणजेच सह्याद्री पर्वताच्या या बाजूला म्हणजेच वेस्टर्न बाजूला जास्त पाऊस पडतो आणि जिकडे जे आहे सह्याद्रीच्या या बाजूला पूर्व भागाला कमी पाऊस पडतो आणि यालाच आपण पर्जन्य छायेचा प्रदेश पण म्हणतो। तर सह्याद्रीच्या पश्चिम भागाला भरपूर पाऊस पडतो आणि त्याच्या विरुद्ध म्हणजेच पूर्व भागाला या साईडला पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो। महाराष्ट्रामध्ये पावसाचे एकूण 5 प्रदेश निर्माण झालेले आहेत। पहिला म्हणजे अति पावसाचा प्रदेश। यामध्ये कोकण किनारपट्टीवरील संपूर्ण भाग त्यामध्ये सरासरी 400 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो। महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस आंबोली घाटामध्ये 707 सेंटीमीटर एवढा पडतो। त्यानंतर महाबळेश्वर आहे, पाचगणी आहे आणि माथेरान आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो। कोकण किनारपट्टी जी आहे महाराष्ट्राची ती अति पावसाच्या प्रदेशामध्ये येते, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर दुसरा भाग आहे जास्त पावसाचा प्रदेश। या भागामध्ये 300 ते 400 सेंटीमीटर दरम्यान पाऊस पडतो। यामध्ये महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील काही भाग असेल, पूर्व सह्याद्रीचा काही भाग असेल, कोल्हापूर, सांगली, सातारा इत्यादी भागामध्ये जास्त पावसाचा प्रदेश आहे। त्यानंतर मध्यम पावसाचा प्रदेश म्हणजेच त्या ठिकाणी 150 ते 300 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो। यामध्ये सह्याद्रीकडील पूर्वेकडील भाग, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश होतो। यामध्ये एक पॉइंट महत्त्वाचा आहे की चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या ईशान्य मोसमी वाऱ्यापासून सुद्धा पाऊस पडतो। आपण याआधी बघितलं होतं की महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो, परंतु चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतोच, परंतु ईशान्य मोसमी वाऱ्यापासून सुद्धा त्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडतो, हे लक्षात ठेवायचं आहे। कधी कधी तुम्हाला डायरेक्ट हे जिल्हे विचारतील किंवा पूर्व विदर्भ हा ऑप्शनमध्ये असेल तर तुम्हाला पूर्व विदर्भ किंवा चंद्रपूर किंवा गडचिरोली जे ऑप्शनमध्ये असेल ते तुम्हाला टिक करायचं आहे। त्यानंतर कमी पावसाचा प्रदेश आहे। या भागामध्ये 100 ते 150 सेंटीमीटर पाऊस पडतो। हा भाग म्हणजे पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो। या भागामध्ये सांगली, धुळे, नाशिक, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग, खानदेशातील सर्व जिल्हे आणि मराठवाड्याचा समावेश होतो। त्यानंतर अति कोरडा प्रदेश आहे। यामध्ये वार्षिक सरासरी 50 सेंटीमीटर पेक्षाही कमी पाऊस पडतो। हा भाग म्हणजे दुष्काळ प्रवण प्रदेश म्हणून ओळखला जातो। या प्रदेशातील काही भागात 30 सेंटीमीटर पेक्षाही कमी पाऊस पडतो। यामध्ये अहमदनगर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांचा समावेश होतो। त्यानंतर महाराष्ट्रातील वनसंपदा आहे। राज्यामध्ये 61,935 चौरस किलोमीटर जमीन क्षेत्र हे वनाखाली आहे आणि महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्राच्या एकूण 16.50% एवढं क्षेत्र हे वनाखाली आलेलं आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त वनाचे क्षेत्र हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे आणि सर्वात कमी वनाचे क्षेत्र हे लातूर जिल्ह्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर वनांचे काही प्रकार पडतात। पहिलं आहे उष्णकटिबंधीय सदाहरित वने। महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग भागामध्ये सावंतवाडी परिसरामध्ये ही वने आढळतात। या परिसरामध्ये 200 सेंटीमीटर पेक्षाही जास्त पाऊस पडतो आणि त्या भागामध्ये उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात। या वनामध्ये वृक्षांची उंची ही 45 ते 60 मीटर दरम्यान असते। यामध्ये नागचंपा, पांढरा सिडार, फणस, कावसी, जांभूळ इत्यादी वृक्ष आढळतात। त्यानंतर उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने आहेत। यामध्ये वार्षिक पर्जन्य हे 200 सेंटीमीटर पेक्षा कमी असते। हे वने पश्चिम किनारपट्टीवर आढळतात, म्हणजेच आंबोली, लोणावळा, इगतपुरीच्या काही भागामध्ये निमसदाहरित वने आढळतात। हे वने अरण्यापेक्षा कमी उंचीचे असतात आणि यामध्ये किंडल, रानफणस, नाना, कदम, शिशम, बिबडा, ऐन हे वृक्ष आढळतात। त्यानंतर उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने आहेत। यामध्ये 350 ते 400 सेंटीमीटर पर्जन्य या भागामध्ये पडत असते। महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान आणि भीमाशंकरच्या काही परिसरामध्ये हे उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने आढळतात।
या अरण्यामध्ये जांभूळ असेल, आंबा, हिरडा, बेहडा, कारवी हे वृक्ष आढळतात. वनांचा अभ्यास करताना आपल्याला त्यामध्ये पडणाऱ्या पावसाची सरासरी काय आहे, त्यानंतर ते कोणत्या भागामध्ये आढळतात आणि त्यामध्ये कुठल्या प्रकारची वृक्ष आढळतात एवढ्या इत्यादी बाबी आपल्याला यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्य आहेत. सातपुडा पर्वतरांगेत आणि अजिंठा डोंगर रांगेमध्ये हे अरण्य आढळतात. यामध्ये वार्षिक पर्जन्य हे 120 सेंटीमीटर ते 160 सेंटीमीटर असते. यामध्ये धावडा, शिशवी, तेंदू, पळस, लेडी, हेडी, बबेल, खैर, अंजन इत्यादी वृक्ष आढळतात. यामध्ये खैरापासून कात तयार करतात, हे लक्षात ठेवायचं आहे. एक्झाममध्ये आलेला आहे प्रश्न यावर. त्यानंतर उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने आहेत. ही वने प्रामुख्याने विदर्भाच्या पश्चिम भागात म्हणजेच वर्धा, वैनगंगा नद्यांच्या खोऱ्यामध्ये आढळतात. यामध्ये वार्षिक पर्जन्य हे 80 ते 120 सेंटीमीटरच्या दरम्यान असते. ही झाडे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची असतात. यामध्ये सागवान, खैर, तेंदू, बेल, बीटसाल, कुसुम, तिवस, रोहन, सावन आणि चारोळी इत्यादी वृक्षांचा समावेश होतो. त्यानंतर उष्णकटिबंधीय काटेरी वने आहेत. हे वने दख्खनच्या पठारावर आढळतात, मध्य महाराष्ट्रामध्ये, आणि सोबतच कमी उंचीच्या पठारावर देखील काटेरी वने आढळतात. यामध्ये वार्षिक पर्जन्य सरासरी 80 सेंटीमीटरपेक्षा कमी असते आणि या वनामध्ये बाबूळ, खैर, हिवर हे वृक्ष आढळतात. त्यानंतर महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने आहेत. ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूरमध्ये आहे आणि यामध्ये व्याघ्र प्रकल्प आणि मगर प्रजनन केंद्र आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण टोटल 6 राष्ट्रीय प्रकल्प आहेत. यांची नावे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि कशासाठी प्रसिद्ध आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान आहे भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये. यामध्ये सर्व तुम्हाला प्राणी आढळतील. त्यानंतर पेंच राष्ट्रीय उद्यान आहे नागपूरमध्ये, अर्ध महाराष्ट्रामध्ये आहे आणि अर्ध हे MP मध्ये आहे. हा एक व्याघ्र प्रकल्प आहे. त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे मुंबईला, वाघांकरिता हा प्रसिद्ध आहे. त्यानंतर गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे अमरावतीला, वाघ प्रजनन केंद्र आहे इथे. त्यानंतर चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यामध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे आणि यामध्ये तुम्हाला सर्वच प्राणी आढळतील. त्यानंतर महाराष्ट्रातील काही प्रमुख पिके आहेत. पिकांचे प्रामुख्याने तृणधान्ये, कडधान्ये, गळीत धान्ये व नगदी पिके हे प्रमुख प्रकार पडतात. ही पिके म्हणजेच खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा 3 हंगामामध्ये घेतली जातात. तर प्रथम आपल्याला खरीप पिके म्हणजे काय हे बघावं लागेल. खरीप पिके हे जुलै महिन्यापासून ते ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीमध्ये घेतले जातात. म्हणजेच पावसाच्या दरम्यान जे पिके घेतले जातात त्यांनाच आपण खरीप पिके म्हणतो. यामध्ये तृणधान्य म्हणजेच भात, बाजरी, ज्वारी आणि मक्का याचा समावेश होतो. कडधान्यामध्ये तूर, मूग, उडीद आणि मटकी यांचा समावेश होतो. गळीत धान्यामध्ये भुईमूग, सोयाबीन आणि सूर्यफूल यांचा समावेश होतो. गळीत धान्य म्हणजे ज्या बियांपासून आपण तेल काढू शकतो अशा धान्यांना गळीत धान्य असे म्हणतात. त्यानंतर रब्बी पिके आहेत. ऑक्टोबर ते मार्चच्या दरम्यान घेतली जाणारी जी पिके आहेत म्हणजेच हिवाळ्यामध्ये जी पिके घेतली जातात त्याला रब्बी पिके म्हणतात. यामध्ये तृणधान्य म्हणजे ज्वारी आणि गहू, कडधान्य म्हणजे हरभरा आणि वाटाणा, गळीत धान्य यामध्ये मोहरी आणि करडई आहे. उन्हाळी पिके म्हणजेच मार्च ते जूनच्या कालावधीमध्ये घेतली जातात. यामध्ये गळीत धान्य म्हणजे भुईमूग आणि सूर्यफूल आणि यामध्ये नगदी पिके आहेत उन्हाळी धान्यामध्ये, ते म्हणजे ऊस, कापूस, तंबाखू, हळद आणि मिरची. तर तुम्हाला रब्बी पिके, खरीप पिके आणि उन्हाळी पिके यांचे महिने लक्षात ठेवायचे आहेत, कोणत्या महिन्यामध्ये घेतली जातात आणि यांच्या अंडर कुठली पिके समाविष्ट होतात हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इथे. त्यानंतर महाराष्ट्रामधील खनिज संपत्तीसाठी प्रसिद्ध असलेले जिल्हे आहेत. दगडी कोळसा या खनिज संपत्तीसाठी चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ, गडचिरोली हे जिल्हे प्रसिद्ध आहेत. खनिज तेल हे बॉम्बे हाय आणि वसई हाय. बॉक्साईट हे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, रायगड आणि सातारा येथे सापडते. त्यानंतर मॅग्नीज आहे नागपूर, भंडारा व सिंधुदुर्ग येथे सापडते. अभ्रक आहे सिंधुदुर्ग व चंद्रपूर येथे सापडते. लोखंड आहे चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया व सिंधुदुर्ग येथे सापडते. हे सर्व फॅक्च्युअल डेटा आहे, तुम्हाला पाठच करायचा आहे. त्यानंतर चुनखडी आहे रत्नागिरी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे सापडते. त्यानंतर इल्मेनाइट आहे, हे फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सापडते. त्यानंतर डोलेमाइट आहे,
यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि रत्नागिरी येथे आढळते. त्यानंतर कायनाईट आहे भंडारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे सापडते. क्रोमाईट आहे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि भंडारा येथे सापडते. यामध्ये एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं म्हणजे दगडी कोळसा आहे, त्यानंतर खनिज तेल आहे, बॉक्साईट, मॅग्नीज, लोखंड आणि चुनखडी हे महत्त्वाचे आहेत. यावर प्रश्न PYQ मध्ये आलेले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख वीज निर्मिती केंद्र आहेत. दुर्गापूर हे चंद्रपूरमध्ये आहे, पारस अकोला जिल्ह्यामध्ये आहे, खापरखेड आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे, एकलहरे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, परळी वैद्यनाथ बीड जिल्ह्यामध्ये आहे, कोराडी हे नागपूरमध्ये आहे, बल्लारपूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि दीपनगर जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. हे संपूर्ण औष्णिक वीज केंद्र आहेत. त्यानंतर जलविद्युत केंद्र म्हणजेच भाटघर हे पुणेमध्ये आहे, जायकवाडी प्रकल्प औरंगाबादमध्ये आहे, भंडारदरा अहमदनगरमध्ये आहे, येलदरी प्रकल्प परभणीमध्ये आहे, राधानगरी प्रकल्प हा कोल्हापूरमध्ये आहे. त्यानंतर अणुविद्युत प्रकल्प हे तारापूर हा प्रकल्प पालघर जिल्ह्यामध्ये आहे आणि जैतापूर हा रत्नागिरीमध्ये आहे. ही सगळी माहिती तुम्हाला वारंवार रिव्हिजन करूनच लक्षात असणार आहे, त्यामुळे मॅक्झिमम तुम्हाला याची रिव्हिजन करायची आहे इथे. त्यानंतर महाराष्ट्रातील काही अष्टविनायके आहेत. मोरगाव पुणे येथे श्री मोरेश्वर अष्टविनायक आहेत, ओझर नाशिक येथे श्री विघ्नेश्वर, रांजणगाव पुणे येथे श्री गणपती, महड रायगड येथे श्री विनायक, थेऊर पुणे येथे श्री चिंतामणी, लेण्याद्री पुणे येथे गिरिजात्मक, पाली रायगड येथे श्री बल्लाळेश्वर आणि सिद्धटेक जे अहमदनगरमध्ये आहे तिथे श्री सिद्धिविनायक हे अष्टविनायक आहेत. तर महाराष्ट्रामध्ये एकूण 8 अष्टविनायक आहेत, ते पण तुम्हाला त्यांचे स्थळ आणि त्यांचे नाव हे माहिती असायला पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्रातील शक्तिपीठे आहेत. महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठे आहेत. त्यामध्ये माहूर हे नांदेड जिल्ह्यामध्ये आहे, रेणुका देवीचं मंदिर आहे तिथे. त्यानंतर तुळजापूर आहे, आधीचे उस्मानाबाद आणि आताचं धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे, तिथे तुळजाभवानीचं मंदिर आहे. त्यानंतर वणी नाशिक येथे सप्तशृंगी देवीचं मंदिर आहे आणि हे अर्धपीठ आहे. हे 3 जे आहेत माहूर, तुळजापूर आणि कोल्हापूर हे पूर्ण शक्तिपीठे आहेत आणि वणी नाशिकमध्ये जे आहे सप्तशृंगीचं ते अर्धपीठ आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कोल्हापूरचं आहे महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर ज्योतिर्लिंग आहेत. महाराष्ट्रामध्ये एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत 12 पैकी. भीमाशंकर हे भीमाशंकर पुणे येथे आहे, परळी वैजनाथ येथे परळी बीड येथे आहे, औंढा नागनाथ हे परभणी जिल्ह्यामध्ये आहे, त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, कृष्णेश्वर हे वेरूळजवळ औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच आताच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. त्यानंतर काही लेणी आहेत महत्त्वाच्या, या पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कार्ले भाजी लेणी ही पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि बौद्ध लेणीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामध्ये सभामंडप हे प्रसिद्ध आहे. त्यानंतर एलिफंट आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे, घारपुरी बेटावर. अजिंठा हे संभाजीनगरमध्ये आहे. कान्हेरी लेणी पुणे जिल्ह्यामध्ये आहे. जिंतूर लेणी परभणी जिल्ह्यामध्ये आहे. खरोशिव लेणी लातूर जिल्ह्यामध्ये आहे. वेळूरची लेणी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. पांडव लेणी ही नाशिकमध्ये आहे. चांभार लेणी नाशिकमध्ये आहे आणि आगशिव लेणी ही साताऱ्यामध्ये आहे. तर या लेण्या पण तुम्ही गो थ्रू करा एकदा, यावर पण तुम्हाला बाय चान्स प्रश्न येऊ शकतो. तर इथे आपलं जे बेसिक आपल्याला महाराष्ट्राचं भूगोल पाहिजे होतं AMO एक्झामसाठी ते इथे संपलेलं आहे. यानंतर आपण याची जी PDF आहे शॉर्ट नोट्सची ती टेलिग्राम चॅनलवरती येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये टाकणार आहोत. त्यासाठी तुम्हाला ब्रेनसीट MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. आणि यानंतर आपण AMO एक्झामसाठी राज्याची अर्थव्यवस्था म्हणजे स्टेट इकॉनॉमी या विषयावरती सिरीज सुरू करणार आहोत. याची तुम्हाला 3 ते 4 व्हिडिओजमध्ये हा संपूर्ण सिरीज तुम्हाला जे बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे आहे राज्याची इकॉनॉमीची ती संपूर्ण तुम्हाला यामध्ये भेटणार आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.